जिंदाबाद। माननीय शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचा, माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे, माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे, माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे। जय भवानी, जय शिवाजी। माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो। जय भवानी, जय शिवाजी। जिकडे तिकडे पाहतो आपण इलेक्शन मोड मध्ये सर्व जनता आलेली आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत, जे सौ राधिका अरुण घोटकर ह्या खूप ताकदीने रणांगणात उतरलेल्या आहेत। तर सोबतच आज त्यांच्या प्रचारासाठी आणि त्यांच्या बूथवर भेट द्यासाठी माजी खासदार अनंतरावजी गुळे आणि उपनेते शिवसेनेचे सुधीरजी सूर्यवंशी आलेले आहेत। सध्या त्यांची बैठक चालू असून आपल्यासोबत आता माजी खासदार अनंतरावजी गुळे आहेत। राजकीय वातावरण पाहत आता तुम्ही एक माजी खासदार होते, त्यानंतर शिवसेनेची मोठी जबाबदारी आपल्याकडे आहे। मागचा उमेदवार आपला शिवसेनेचा होता, यावेळचाही उमेदवार आपला शिवसेनेचाच दिलेला आहे। तर यावेळची शाश्वती आहे का आपल्याला, की आपण निवडून येणार म्हणून? कसा अचलपूर परतवाडा हे जे नगरपालिका आहे, हे नगरपालिका गेल्या 5 वर्षात शिवसेनेच्या नगराध्यक्षांना उत्तमपणे चालून दाखवली। उत्तमपणे एक लक्षात ठेवा की बाकीच्या पक्षातले उमेदवार म्हणजे त्यांनी सगळा भ्रष्टाचाराचा पक्ष भ्रष्टाचाराने भरला आहे, परंतु शिवसेनेनं 5 वर्ष इथं सरकार चालवूनही, इथला कारभार चालवूनही एकाही शिवसेनेच्या नगरसेवकावर किंवा नगराध्यक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाही। आणि गेल्या 5 वर्षात परतवाड्यामध्ये जी सुधारणा झाली ती लोकांना दिसते आहे। जो निधी या ठिकाणी आला त्या निधीचा पुरेपूर वापर हा शहराच्या विकासासाठी केला। दुसरी महत्वाची गोष्ट का लोकांच्या कामासाठी आमचा शिवसैनिक नेहमी जागृत असते। तुम्ही जर पाहिलं तर नगरपालिकेच्या कोणत्याही कामासाठी या ठिकाणी 18 घंटे 18 तास शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसेनेचे कार्यकर्ते, मग नगरपालिकेतलं काम असो, कुठं पोलीस स्टेशनचं काम असो, कुठं तहसीलचं काम असो, धावून जाणारा जर कोणी असेल तर तो फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक आहे। बाकीचे सगळे लोक निवडणुकीच्या काळात येतात आणि त्याच्यामुळे मागच्या वेळेस आम्ही विजय संपादन केला, याही वेळेस आम्हाला विश्वास आहे, विश्वास नाही 100% गॅरंटी आहे की शिवसेनेची उमेदवारच या ठिकाणी पुन्हा निवडून आल्याशिवाय राहणार नाही। मागच्या वेळेसही हा मतदारसंघ महिलांसाठी राखीव होता, सुनीता फिसके या ठिकाणी होत्या आणि सुनीता फिसकेनं अतिशय प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलं। यावेळेस या ठिकाणी घोटकर मॅडम आम्ही दिले आहे आणि घोटकरबाई तुम्हाला दाखवून देईल का अतिशय सुंदर काम आम्ही अचलपूर परतवाड्यासाठी करू शकतो। लोकांनी जो विश्वास मागच्या वेळेस टाकला तो आम्ही सार्थ केला आणि म्हणून लोकांना आम्ही जनतेला आमच्या या ठिकाणच्या मतदाराला आमची नम्र विनंती आहे की जो विश्वास आम्ही सार्थ केला, आपण पुन्हा यावेळेस राधिकाताईवर जबाबदारी दिली आहे। ती आपण सुशिक्षित आहेत, ज्यांना अभ्यास पाहिजे, कायद्याचा अभ्यास पाहिजे, शासनाचे वेगवेगळे परिपत्रक येतात, शासनाचे वेगवेगळे नियम येतात, ते वाचून त्यावर कारवाई करण्याची, त्याप्रमाणे काम करण्याची क्षमता असणारी अशी नगरसेविका आपला उमेदवार या ठिकाणी आम्ही राधिकाच्या रूपाने दिलाय। याचा विचार जनता निश्चितपणे करेन आणि हा शिवसेनेचा पूर्वीपासून बालेकिल्ला आहे। मी खासदार असताना अतिशय मोठ्या प्रमाणात मतदान या ठिकाणी झालं, अतिशय मोठ्या प्रमाणात। माझ्या खासदारकीच्या काळामध्ये या ठिकाणी घासलेटचं प्रकरण झालं होतं, त्या घासलेटच्या प्रकरणामध्ये आम्ही रात्री जाऊन येऊन या ठिकाणी लोकांना आधार दिला। जे काही प्रकरण मागच्या वेळेस झालं लोकांना आधार दिला। लोकांना हे माहित आहे अडीअडचणीच्या टाइम मध्ये रात्री बेरात्री जेव्हा काही झालं तेव्हा शिवसैनिक धावून येतो आणि आमचा एक नगराध्यक्ष किंवा नगरसेवक आमचे जरी नगरपालिकेत असले तरी आमचे शेकडो कार्यकर्ते हे लोकांच्या सेवेसाठी तत्पर असतात आणि त्यामुळे आमचा विजय हा सुनिश्चित आहे। सोबतच शिवसेनेचे उपनेते सुधीरजी सूर्यवंशी आपल्या सोबत आहेत। सुधीरजी, आता पाहतो आपण रणांगणात उतरलेले मोठमोठे पक्ष आहेत, बीजेपी आहे, काँग्रेस आहे आणि आपण एका युतीमध्ये एक आघाडीतली सत्ता आहे आपली, 3 रंगी सत्ता होती,
त्यातून असं वाटते काय की या निवडणुकीत आपला उमेदवार हा जिंकून येईल किंवा फटका बसेल? उमेदवार 100% आमचा जिंकून येतो म्हणून आम्ही लढाईसाठी उतरलो. याच्या पहिले 5 वर्षापूर्वी अशीच परिस्थिती होती. जेव्हा सुनीताताई फिसके उभ्या होत्या तेव्हाही लोक हेच बोलत होते, परंतु तेव्हाही त्या चांगले मतं घेऊन निवडून आल्या. आता तर अरुण भाऊ घोटकर जे आहे त्याचं काम आहे, खूप त्यांनी केलेलं काम आहे, समाजासाठी केलेलं काम आहे. आणि त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी राधिकाताई तेवढ्याच ताकदीनं नव्हत्या आणि म्हणून पक्षाने यावेळेस त्यांना तिकीट दिली. आणि 100% आताच खासदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की शिवसेनेच्या कुठल्याच माणसावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही आहे किंवा त्यांनी केलं नाही. विकासाच्या भरोशावर आम्ही सर्व मागतोय आणि तो विकास गेले कित्येक वर्षापासून समाजकारण असू दे, लोकांच्या मदती असू दे, शिवसैनिकच धावून जातो. कोणाच्या घरी कुठलंही काही जरी असलं तरी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना धावून जाते. आणि म्हणून मागच्या वेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेना नगराध्यक्ष जास्तीत जास्त मतात निवडून आला होता. या वर्षी तर आम्ही आता लीड कसा वाढेल, निवडून येणं तर आमचं 100% पक्का आहे. आता लीड कसा वाढेल त्याचे प्रयत्न करतोय आणि 100% शिवसेनेच्या राधिकाताई या नगराध्यक्ष होतील. आम्ही 3 तारखेला गुलाल घ्यायला नक्की येऊ, हे 100% नक्की. पाहिलं आपण माजी खासदार तसेच उपनेते सुधीरजी सूर्यवंशी यांच्या प्रतिक्रियेतून यांची तयारी कोणत्या प्रकारची आहे आता येणाऱ्या काळात आपल्याला दिसणार आहे. पाहत राहा मराठी 24 तास. मी भूषण राव.